वाद असं नाही, मागणी आहे की आमचे जे कांदे म्हणजे ऑनियन मार्केटचे कांदे समजा लासलगाव मार्केट असेल तर येवला मार्केट, त्या कांद्याला हे नेहमी एक्सपोर्ट बंद करतात, कधी चालू करतात, कधी काय. त्याऐवजी जे आहे ना, तुम्ही काहीतरी एक हमी भाव आम्हाला ठरवून द्या. काय तेवढे पैसे आमच्या शेतकऱ्यांना कमीत कमी मिळाले पाहिजे. मग तुम्ही मानवनिर्मित जे काही तुम्हाला बंधन टाकायचे असतील ते मोकळ्या. परंतु एकीकडे जे आहे आसमानी संकट येतात, त्याच्यामध्ये शेतकरी जो आहे अडचणीत येतो. आणि चांगलं पीक आलं तर जे आहे मी याला मानव निर्मित म्हणतो, कारण एक्सपोर्ट चालू आहे आणि मध्येच तुम्ही तो धंदा बंद केला म्हणजे तो मानव निर्मित आडकाठी ती झाली. तर हे करताना जो आहे आपल्या लोकांनी शासनानं आम्ही त्यांना सांगणार आहोत की ठीक आहे तुम्हाला जे काही करायचं करा, पण शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही ते नुकसान भरून देण्यासाठी काहीतरी जे आहे फॉर्म्युला तयार करा आणि मग करा ना. शेतकऱ्याचं नुकसान होता कामा. 600,000 रुपये क्विंटलचा जर खर्च असेल आणि 600 रुपये 700 रुपये जर शेवटी येत असेल, ते न येता गाडी भाडा अंगावर येत असेल आणि बाहेर फेकून द्यावं लागेल तर शेतकरी मग काय करणार. तर आम्हाला जसं तुम्ही तांदूळ गहू इतर धान्य जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये एक हमीभाव ठरवून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही खरेदी पण करता त्या हमीभावानुसार. शेतकरी पण तुम्हाला देतात. किंवा विदर्भ आणि जिथे आपण भात पिकवतो ज्याला धान म्हणतात विदर्भामध्ये, त्यांना हमीभाव तर आहेच, पण त्याचबरोबर राज्य सरकारकडून बोनस किंवा इन्सेंटिव्हसुद्धा दिला जातो 40,000 रुपयापर्यंत. 1 हेक्टरला 20,000, 2 हेक्टरला 40,000, म्हणजे त्यांचा हमीभाव हा वेगळा त्यांना मिळतो. अधिक 2 हेक्टरचे 40,000 रुपये प्रत्येक धानाच्या शेतकऱ्याला मिळतात प्रोत्साहनपर भत्ता म्हणून. कारण अशी काहीतरी योजना कांद्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला करता येईल का याचा विचार करावा. बाकीच्या कांद्यांचा काही विचार करायचा गरज नाही. सर आता उद्याला चर्चा आहे की मला बोलण्याची संधी मिळाली. ते आता खूप नेते खूप असणार ना स्टेजवर आणि वेळ त्या याच्यामध्ये जरा शांततेनं जर मला भेटता आलं तर मी बोलेन. नाही तर म्हणले की त्यांच्या हातात काय द्यायचं असेल ते पत्र मी त्यांना देईन आणि बोलायला मिळालं तर नक्की बोलेन. परंतु काहीतरी मार्ग कायमस्वरूपी काढला पाहिजे. त्यात कांदा उत्पादकांच्या बाबतीमध्ये एवढंच माझं म्हणणं आहे.